राम जय राम जय जय राम श्री 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 राम जय राम जय जय राम पुंडरी वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय सद्गुरु गंगागिरी महाराज की जय सद्गुरु नारायण गिरी महाराज की जय शनेश्वर महाराज की जय गोदावरी गंगा मैया की जय भक्त्या त्वनन्या शक्य अहमेवं विधोर्जुन ज्ञातुं द्रष्टुंच तत्वेन प्रवेष्टुंच परन्तप गंगा विशुद्धं नितपाद स्पर्शं सरोवेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं सरादिशितं त्वं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजं शुचिः शीलः समदक्षः सप्रताप्य जितेन्द्रियं तं नारायणगिरिं वन्दे सच्चिदानन्दविग्रहम् योगराज सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या कृपेने सद्गुरु श्री नारायणगिरी महाराजांच्या आशीर्वादाने असणारा 178वा अखंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्र देवगाव शनी चेंडूफळ बाजाठाण अमरापूर आवलगाव कमलपूर भामाठाण सप्तकृषी आणि परिसरातील सर्व गावं अहिल्यादेवी नगर जिल्हा संभाजीनगर जिल्हा नाशिक जिल्ह्यातील जे काही पंक्ती आणणारे सर्व गावं आहे सर्वांना धन्यवाद। या ठिकाणी उपस्थित संत वृंद सर्व आपापल्या स्थानावरून आश्रमावरून आलेले सर्व आश्रमधारी संत वृंद महंत योगराज सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या या सप्ताहाला आपण भेट दिली चरण स्पर्श आपला सप्ताह स्थानावर झाल्याबद्दल निश्चित गंगागिरी महाराज भक्त मंडळाच्या वतीने गंगागिरी महाराज सप्ताह समितीच्या वतीने सद्गुरु गंगागिरी महाराज संस्थांच्या वतीने सर्व संतांना साधुवाद। हा 178वा अखंड हरिनाम सप्ताह आहे। श्री क्षेत्र शनी देवगावच्या या जागेमध्ये आपण आहोत। शनी देवगाव या गावाला पुरातन अशा प्रकारचं महत्त्व आहे। एक तर हा गोदावरी परिसर म्हणजे दंडकारण्य भगवान प्रभुरामचंद्रांच्या चरणस्पर्शाने पुनित झालेली ही भूमी आहे। इथं एक रामेश्वर मंदिर आहे। गावामध्ये आणि हेमळपंथी
स्वरूपाचं बांधकाम असणारं शिवालय आहे. शनी महाराजांचं देवस्थान हे पुरातन आहे. इथं जिथं जिथं तुम्ही जाल तिथं वेगवेगळ्या ठिकाणी आणि देवांचं अस्तित्व देवस्थान आपल्याला दिसलं. आणि हे जे स्थान आहेत याच्या पलीकडच्या बाजूने महानुभावांचं मोठं स्थान आहे. त्याचप्रमाणे शीख संप्रदायाचं गुरु ग्रंथ साहेब त्या ठिकाणी गुरुद्वाराही आहेत. भगवान प्रभू रामचंद्रांच्या या पदस्पर्शाने पुनीत झालेली ही भूमी आहे. या स्थानाचा स्वामी विद्यारण्य सरस्वतींची संबंध आहे. बरं, एकदा सहज संध्याकाळची वेळ होती आणि आम्ही बेटामध्ये दर्शनाला गेलो. महाराजांकडे सहज बसलो होतो. महाराजांनी एक प्रश्न मला विचारला होता, गुरुहरी नारायणगिरी महाराजांनी, की या ठिकाणी गोदावरीमध्ये काही असे खड्डे आहेत म्हणे, रांजणासारखे केलेले आहे का म्हणे. तर आता तेवढी तर काही कल्पना नव्हती, परंतु इथं एक प्रकार घडला होता त्यावेळेला. असंच एक खड्डं होतं आणि कुणीतरी महिला तिथं कपडे धुण्याकरता गेली. ती लहान लहान मुलं खेळत खेळत गेली, त्या खड्ड्यात पडून मृत्यू झाला. लहान मुलं काही पोहता येत नव्हतं. असे काही खड्डे त्या ठिकाणी आहेत. मी महाराजांना सांगितलं की पूर्वी अशा प्रकारे काही दिवसापूर्वी असा एक खड्डा त्या ठिकाणी सापडला होता की तिथं ती एक माता कपडे धुण्याकरता आली आणि तिची लहान लहान मुलं खेळत होते. खेळता खेळता ते मुलं, पाणी कमी होतं पण पुढे गेल्यानंतर त्या खड्ड्यात गेले. तिथं एक खड्ड आहेत, बाकीचे काही माहीत नाही. महाराज बरेच आहेत तिथं. आणि मग मी सहज महाराजांना विचारलं तर त्यावेळेला महाराजांनी सांगितलं इथं स्वामी विद्यारण्य सरस्वतींनी सुद्धा वास्तव्य केलेले आहेत आणि त्यांनी ते पाण्याकरता केलेले खड्डे होते असं गुरुवर्य नारायणगिरी महाराजांनी त्यावेळेला सांगितलं होतं. आणि कदाचित तो इतिहास महाराज सांगणार होते, परंतु अचानक त्याला आरतीची वेळ झाली. मंदिरात घंटा वाजायला सुरुवात झाली. महाराज म्हणजे नंतर भेटू म्हणले, आता आरती सुरू व्हायला लागली. त्यानंतर परत काही त्या प्रसंगाच्या चर्चेचा योग आला नाही. परंतु गुरुवर्य महाराजांनी इथं स्वामी विद्यारण्यांचा संबंध जो आहे तो सांगितलेला. तर हे पुरातन स्थान आहेत. भगवान परशुरामचंद्रांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली ही भूमी आहे. माता गोदावरीच्या तीराला आज हा वारकऱ्यांचा महाकुंभ या ठिकाणी आणि लागलेला आहे. अगदी इथं आल्यानंतर कुंभाचं स्मरण झाल्याशिवाय राहत नाही. आणि या महाकुंभाचं आजच्या सप्ताहाचा दिवस दुसऱ्या पण प्रवचनाची प्रथम सेवा आहे. आणि अशा असणाऱ्या वारकऱ्यांच्या या महाकुंभाच्या या स्थानी माता गोदावरी गंगेच्या तीराला प्रवचनाच्या प्रारंभी अनेक आपल्या सर्व संतांचंही दर्शन झालं. हाही योग सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या कृपेने या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. आज आपल्या प्रवचनाचा पहिलाच दिवस आहे. योगराज सद्गुरू गंगागिरी महाराजांचा असणारा 178वा अखंड हरिनाम सप्ताह आहे. आणि हा परिसर आजचा नाही तर बऱ्याच वर्षापासून आमच्या वास्तव्यात राहणारा हा परिसर आहे. कारण इथेच बाजाठाण या क्षेत्रामध्ये जवळजवळ 14 वर्ष त्या ठिकाणी आशुतोष महादेव मंदिर, शिवगिरी महाराज आश्रम, त्या ठिकाणी 14 वर्ष वास्तव्य आमचं या ठिकाणी होतं.
त्यामुळे हा सर्व परिसर परिचित आहेत, लोक परिचित आहेत. तर अशा प्रकारे पवित्र गोदावरीचं हे स्थान आहे. गोदावरी तसं गंगा ही ज्ञानदान करणारी आहे आणि गोदावरी गंगा आहे. गंगा एक भगीरथी गंगा, एक गोदावरी गंगा. गौतम ऋषीने आणली म्हणून गोदावरी नाव आहे. गौतमी पण या गोदावरीला म्हणतात आणि भगीरथाने आणली ती भगीरथी. गोदावरी गंगा ही भगीरथी गंगेपेक्षाही पुरातन आहे. ब्रह्मगिरीवरून या गोदावरी गंगेचा उगम आहे. अशी पवित्र असणारी गोदावरी गंगा आणि ज्ञानदान करणारी गंगा आहे. भगवान शिवाचं वर्णन करताना वर्णन आहे, शिर ज्ञान गंगा चंद्रमा चित ब्रह्म ज्योति ललाटमा विषनाग माला कंठमा नटराज राज नमो नमः. शिर ज्ञान गंगा चंद्रमा, भगवान शिवाने ज्ञानरूपी गंगा आपल्या मस्तकावर धारण केलेली आहे. ज्ञानरूपी गंगा धारण केलेली आहेत आणि भक्तिरूपी चंद्रमा आणि ललाटावर चित ब्रह्म ज्योती ललाट आणि विष नागमाला कंठ, हे असणारे भगवान शिव ज्ञानरूपी गंगा. मौलिक ज्ञानोबा सुद्धा वर्णन करतात, ज्ञान गोदावरीचे तिरी स्नान केले पांचाळेश्वरी, ज्ञान देवाचे अंतरी दत्तात्रय योगी. या भगवान दत्तात्रयांचं वर्णन करताना ज्ञान गोदावरीचे तिरी, गो म्हणजे ज्ञान, दा म्हणजे देणे, वरी म्हणजे वरदान. ज्ञानदानाचं वरदान देणारी गोदावरी म्हणून माऊली सांगतात, ज्ञान गोदावरीची तिरी. या ज्ञानरूपी गोदावरीच्या तीराला आपण आज या ठिकाणी ज्ञानदानाचं, ज्ञान श्रवणाचं कार्य करीत आहोत. दान अनेक आहेत. गोदान आहेत, भूदान आहेत, सुवर्णदान आहेत, अन्नदान आहेत, दक्षिणादान आहेत, रक्तदान आहेत, मतदान आहेत. हे सर्व दानामध्ये अन्नदान श्रेष्ठ सांगितलं. सर्वाभूती द्यावी अन्न, द्रव्य पात्र विचारवली. द्रव्यदान करताना पात्र अपात्रतेचा विचार करावा लागतो, पण तो अन्न हे सर्वाभूती द्यावी अन्न. मग इतर दानापेक्षा अन्नदान श्रेष्ठ सांगितलेलं आहे. इतर दानात तृप्ती नाही, परंतु अन्नदानात तृप्ती आहे. पण याच्या पलीकडे ज्ञानदान सांगितलं की ज्ञानदान हे अन्नदानापेक्षाही श्रेष्ठ आहे. कारण अन्नेन क्षणिका तृप्ती यावत जीवंत विद्या, अन्नदानात परम नास्ति विद्या दानं ततोऽधिकम्. अन्नेन क्षणिका तृप्ती यावत जीवंत विद्या. अन्नदानात परम नास्ति विद्या दानं ततोऽधिकम्. अन्नदानापेक्षा विद्यादान हे अधिक आहे. कारण अन्नेन क्षणिका तृप्ती, अन्नदानामध्ये तृप्ती आहे. मनुष्य पुरेपुरे म्हणतो, परंतु दुपारी भोजन केलं, संध्याकाळी पुन्हा भूक लागणार आहे. मग अन्नेन क्षणिका तृप्ती यावत जीवंत विद्या, विद्येने ज्ञानाने जीवनाची तृप्ती आहे. संपूर्ण जीवन तृप्त करणारं आणि दान कोणतं आहे तर ते ज्ञानदान आहे. ज्ञानाने जीवनाची तृप्ती आहे. यावत जीवंत विद्या. धनामध्ये सर्वश्रेष्ठ धन म्हणजे तर ज्ञानरूपी धन आहे. इतर धनापेक्षा ज्ञानरूपी धनामध्ये वेगळेपणा काय आहे तर फार सुंदर वर्णन केलं सुभाषितकारांनी. न चोरहर्यम न च राजहर्यम न भातृभाज्यम न च भारकार्ये व्ययकृते वर्धते वदित्यम विद्याधनं सर्वधनं प्रधानम्. न चोरहर्यम, हे ज्ञानरूपी धन असायला चोर चोरी करीत नाही. आपण कधी ऐकलं का एक मनुष्य म्हणला माझ्याकडे खूप ज्ञान होतं हो, पण माझं सगळं ज्ञान चोरीलाच गेलं.
नाही. नचोर हरियम नचराज हरियम. कितीही हे धन मिळवा, याच्यावर इन्कम टॅक्स नाही. बाकीच्या धनावर सरकारचा इन्कम टॅक्स आहे, पण तो ज्ञानरूपी धन असं आहे, राजा हरण करू शकत नाही. नचराज हरियम म्हणजे सरकारचा इन्कम टॅक्स या ज्ञानरूपी धनावर नाहीये. न भातृभाज्यम, भाऊ वाटा मागणार नाही कितीही मिळवा. बाकीच्या धनामध्ये भावाचा वाटा आहे. भाऊ काय म्हणतो, तू जरी कमवलेलं असलं तरी एकत्रित फॅमिली असताना, जॉईंट फॅमिली असताना कमवलेलं असल्यामुळं माझा अधिकार आहे. पण ज्ञानरूपी धन भाऊ वाटा मागणार नाही. भाऊ म्हणणार नाही, तुझं MA पर्यंत शिक्षण झालं ना, त्यातलं BA पर्यंत मला देऊन टाक, असं भाऊ म्हणत नाही. न भातृभाज्य नच महार कार्य. सांभाळताना त्रास होत नाही. बाकीचं धन सांभाळायचं म्हटल्यानंतर भय आहे. पहिलं भय चोराचं, पैसे आल्यावर चोराचं भय. चोराचं नसेल तर पोराचं भय. पोरं काही नीट खाऊ देतात काय बापाला? पोरात पाहिजे माहिती पाहिजे फक्त बापाच्या कोणत्या बँकेत किती पैसे. चोरात नसेल तर पोराचं. पण हे धन असं आहे, याला चोराचं भय नाही. हे सांभाळताना त्रास होत नाही. आणि मग व्ययकृते दिल्याने कमी होत नाही. वर्धते व्ययकृते वर्धते नित्यम. दिल्यानंतर वाढतं. म्हणजे याला राजाचा भय नाही, चोराचा भय नाही, कोणी वाटा मागणार नाही, सांभाळताना त्रास नाही, आणि दिल्याने कमी होत नाही. उलट व्ययकृते वर्धते एव नित्यम. विद्या धनम सर्वधनम प्रधानम. सर्व धनामध्ये प्रधान श्रेष्ठ धन म्हणजे विद्याधन आहे. विद्या म्हणजे ज्ञान. आणि या ज्ञान रूपी गोदावरीच्या तीराला या ठिकाणी भक्ती नामाचा आणि ज्ञानाचा यज्ञ म्हणजे योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराजांचा हा महायज्ञ रूपी सप्ताह. तर यज्ञामध्ये यज्ञकुंड असतात. इथं कुठे कुंड? इथले कुंड दाखवतो तुम्हाला. प्रत्येक मुंडाला 2-2 कुंड आहेत. जेवढे मुंड त्याच्या दुप्पट कुंड. काय तर श्रवण म्हणजे आहुती. हे ज्ञानाची आहुती आपण ग्रहण करतोय ना कानाद्वारे. सर्वेंद्रियानाम श्रवणम प्रधानम. सर्व इंद्रियांमध्ये श्रवणेंद्रिय अध्यात्मामध्ये श्रेष्ठ आहेत बरं का. हे ज्ञानदान आहे. आणि ज्ञानदानामध्ये श्रवणेंद्रियांचं महत्व आहे. आणि प्रत्येकाला 2-2 कान आहेत, म्हणजे 2 यज्ञकुंड आहेत. मग जेवढे मुंडे त्याच्या दुप्पट कुंड. असा हा यज्ञ आहे. हा ज्ञान यज्ञ आहे. एक महात्मा होते, आत्मज्ञानी महात्मा, विद्वान होते. 3 विद्यार्थी त्यांच्याकडे विद्याध्ययन करण्याकरता आले. शरणागती गुरुकुला जायचं असेल तर तद्विद्धीपणे पातेन परिप्रश्नेन सेवया उपलेक्षन्ते ते ज्ञानम. ज्ञानिनस्तत्वदर्शिनाः तनु मनुजीवे चरणासी लागावे अगरवता करावे दास्य सकळ. तनु मनु जीवे चरणासी लागावे अगरवता करावे दास्य सकळ. सेवा, गुरुश्री सेवेचं फार विशेष महत्व शास्त्रकारांनी सांगितलेलं आहे. माऊली सुद्धा गुरूंचं वर्णन करता करता ज्ञानेश्वरीमध्ये बघा, कधी कधी वर्णन करता करता माऊलींना निवृत्तनाथ महाराज आठवण द्यायचे. आता पुरे झाली स्तुती, आता पुढचं सांगा. गुरुस्तुती करायला लागल्यानंतर माऊली विस्तृत गुरुस्तुती करायची. माऊली ज्ञानोबारायांचा आणि निवृत्तनाथ महाराजांचा व्यवहार दृष्टिकोनातून भावाचं नातं होतं, परंतु माऊलींनी भावाचं नातं कधी जोडलं नाही. गुरु शिष्याच्याच नात्याने केलं. गुरु शिष्याचं नातं पवित्र आहे. मज हृदय सद्गुरु जेणे तारिल हा संसार पुरो म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी. माऊली वर्णन करतात, सद्गुरूंना मी माझ्या हृदयात धारण करतो. म्हणून जाणते गुरु भजिजे त्याने कृतकार्य होईजे. जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषिती. म्हणून जाणत्यांना गुरु बसा. आणि म्हणून गुरूंच्या कृपेचे ज्ञान प्राप्त होतं.
ते यथार्थ ज्ञान आहे. केवळ ज्ञान प्राप्त करणं हा भाग वेगळा आहे, पण सद्गुरूंची कृपापूर्वक ज्ञान प्राप्त करणं हे महत्वाचं आहे. कर्णाने धनुर्विद्या प्राप्त केली, परंतु गुरु कृपात कर्णाला प्राप्त करता आली नाही, त्यामुळे त्या धनुर्विद्येचा उपयोग ऐन वेळेला कर्णाला झाला नाही. गुरुकृपेचं हे महत्व आहे. गुरुकृपा निर्मळ भागीरथी शांती क्षमा यमुना सरस्वती ऐसी पदे एकत्र जेते होते स्वानुभव स्थान हे आत्मस्थिती. झाली संध्या संदेह माझा गेला आत्मा राम हृदय प्रगटला सद्गुरूंच्या कृपेने ही अवस्था. परंतु गुरु जरी अधिकारी असले तरी शिष्य सुद्धा ते ज्ञान धारण करण्याची क्षमतावान असावा. धारणा क्षमता शिष्याची असावी. गुरो निर्मला शांतः साधु मितभाषिणः काम क्रोध विनिर्मुक्ताः सदाचारी जितेंद्रियाः. गुरुचे काही लक्षणं सांगितली. कारण समाजामध्ये वावरताना फार गुरु भेटतात. काही ज्या महाराजाकडे जास्त शिष्य आहेत पटवून देणारे, तो महाराज मोठा, असे गुरु काय बोलायचे. तुकाराम महाराज एक करते गुरु गुरु भोवती भाऊ शिष्यांचा, दोन गुरु एक ठिकाणी आल्यावर एकमेकांवर गुरु गुरु करतात. तुकाराम महाराज सांगतात एक करते गुरु गुरु, हा त्याच्यावर गुरु गुरु करतो, तो याच्यावर गुरु गुरु करतो. भोवती भाऊ शिष्यांचा, हा तो माझे शिष्य इतके, तो माझे शिष्य इतके. याला गुरु म्हणतात का? गुकारस्य कंदकारो रुकात निरोधकः. अज्ञान रूपी अंधकारावर ज्ञानाचा प्रकाश टाकतो, त्याला गुरु म्हणतात. भगवान दत्तात्रयांच्या 24 गुरूंचं वर्णन आहे. एक मनुष्य म्हणला दत्तात्रयांनी 24 केले तर आम्ही 25 करू, आमचे नाव रेकॉर्डला आहे कुठेतरी. दत्तात्रयांचा रेकॉर्ड तोडल्याचं. काही लोकांना दुसऱ्याचा रेकॉर्ड तोडण्याचा इंटरेस्ट असतो. असा अर्थ नाहीये. शिक्षा गुरु अनेक असतात, दीक्षा गुरु एकच असतो. अदृश्य तत्वाला प्रकाशित करणारा गुरु दीक्षा गुरु आहे. शिक्षा तर अनेक ठिकाणी घेतो आपण, वेगवेगळ्या ठिकाणी. एकनाथी भागवतामध्ये वर्णन आहे. भगवान दत्तात्रय सांगतात जो जो घेतला गुण तो तो म्या गुरु केला जाण, गुरुसी आले अपारपण जग संपूर्ण गुरु दिसे. हे संपूर्ण जगत मला गुरु दिसतंय. जगतातून प्रत्येक ठिकाणी घेण्यासारखं काही आहे. शिक्षा गुरु अनेक असतात, पण खरोखर आत्मकल्याणाचं ज्ञान देणारे, आत्मकल्याण प्राप्त करून देणारे जे गुरु असतात ते विरळ आहेत. त्यांच्याकरता सर्वस्व समर्पण भाव असावा. नाशिवंत देता मोक्ष येईल हाता, ऐसी ज्याची कथा पुराणात. गुरुला काय द्यायचंय? काय म्हणतात गुरु? तुकाराम महाराज स्वप्नात गुरु भेटले. बाबाजी चैतन्य काय मागितलं? भोजना मागती तूप पावशी, पडेला विसर स्वप्नामाच. तुकाराम महाराज सांगतात मी गंगा स्नानाला चाललो होतो. सापडविले वाटे जाता गंगा स्नाना, मस्त गीतो जाना ठेविला कर. मी गंगा स्नानाला चाललो होतो, मला सापडवलं म्हणजे गाठलं. आओ बेटा मेरा चला बन जाओ. आणि काय केलं? मस्त गीतो जाना ठेवला कर. मस्तकावर हात ठेवला आणि हात ठेवून काय मागितलं? निकालो दक्षिणा. आशीर्वाद फलद्रूप नहीं होता बिना दक्षिणा के. क्या दक्षिणा है भाई? भोजना मागती तूप पावशेर. पावशेर तुपाची दक्षिणा मागितली. शेरभर का नाही? अर्धा शेर का नाही?
पावशेरच का मागितलं? या पावशेर तुपामध्ये काहीतरी विशेष आहे. इथं पावशेर तुपाचा अर्थ आहे चित्त. दुधाचं सर तूप आहे. आपण काय करतो? दुधाचं दही करतो, दह्याचं मंथन करतो, त्याचं लोणी काढतो, लोणी काढवल्यानंतर तूप होतं. म्हणजे दुधाच्या प्रक्रियेमध्ये शेवटची प्रक्रिया म्हणजे तूप आहे. आता तुपाचे काही पदार्थ करता येतील, तुपानंतर पुढे काही प्रक्रिया नाहीये. म्हणजे दुधाचं सार तूप आहे. तसं या मनुष्य देहाचं सार म्हणजे अंतःकरण आहे. या अंतःकरणाचे शास्त्रकारांनी 4 भाग केले, ज्याला अंतःकरण चतुष्टय असं म्हणतात. मन, बुद्धी, चित्त, अहंकार. त्यापैकी एक चतुर्थांश मला दे. म्हणजेच या ठिकाणी तूप म्हणजे अंतःकरण. जसं दुधाचं सार तूप आहे, तसं या नर शरीराचं सार अंतःकरण आहे. आणि त्या अंतःकरणाचा 1/4 म्हणजे पाव किलो तूप. भोजना मागती तूप पावशेर. सद्गुरू सांगतात तुम्हाला चित्त दे. इथं पावशेर तूप मागितलं म्हणजे काय मागितलं? चित्त मागितलं. चित्त झाले एक चित्त तरी बहुत, एवढ्यासाठी नका करू आता हात गा. झाले एक चित्त तरी बहुत. म्हणजे पावशेर तूप शब्दाचा अर्थ चित्त. सद्गुरूंना चित्त अर्पण करा. सद्गुरूंना तन मन धन अर्पण करा. सद्गुरूचे पायी देहाशी अर्पिता, तात्काळ मुक्तता हाती येते. सद्गुरूंच्या चरणावर जर देह अर्पण केला तर मुक्ती मिळते. अर्पण केलं काय? देह नाशिवंत, म्हणजे नाशिवंत देता ब्रह्म येईल हाता. बघा, सौदा हा देणाऱ्याला परवडणार आहे. सौदा परवडणारा असावा. बघा, काही वस्तू मौल्यवान असतात, काहींचं मौल्य अतिशय तुच्छ असतं. तुच्छ वस्तू देऊन मौल्यवान घेणं हा देणारा सौदा परवडणारा असतो. बघा, पूर्वीच्या काळामध्ये फुगे विकणारे यायचे. कशावर द्यायचे ते? केसाचा बुचळा. लहान लहान मुलं त्या फुग्यावाल्या मागं पडायचे. केसाचा बुचळा द्यायचे त्या फुग्यावाल्या. त्याच्याबद्दल तो फुगा द्यायचा. केसाच्या बुचळ्याला किंमत नाही, त्या फुग्याला किंमत नाही. काही गोष्टी मौल्यवान असतात. हिरा मौल्यवान आहेत. काचेच्या बदल्यात जर हिरा मिळाला तर गुरुला काय देतो आपण? तन मन धन अर्पण केलं. मग तन मन धन म्हणजे नाशिवंत आहेत. गुरुला अर्पण करतो नाशिवंत. गुरुकडून काय घेतोय? मोक्ष येईल हाता. गुरुकडून मोक्ष घेतोय, अविनाश घेतोय. मग नाशिवंत देतो आणि अविनाश घेतो म्हणजे सौदा परवडणार आहे का नाही शिष्याला? शिष्य गुरुला काय देतो? नाशिवंत देतो. दान दक्षिणा देतो, नाशिवंत देतो. तन मन धन देतो, नाशिवंत देतो. गुरु काय देतात? गुरु मोक्ष देतात. नाशिवंत देता, मोक्ष येईल हाता. मग गुरु असं काही देतात की त्याचं मोल होत नाही. 3 विद्यार्थी ब्रह्मविद्या प्राप्ती करता एका महात्म्याकडे गेले. पण ज्ञान हे अनाधिकाराला देऊ नये. अनाधिकारी त्याला जर ज्ञान दिलं तर अनाधिकारी ज्ञानाचा दुरुपयोग करण्याची शक्यता असते. म्हणून त्या महात्म्याने तिघांना प्रश्न विचारला. एकाला विचारलं, बाळ तुला माझा एक प्रश्न आहे. म्हणजे काय? डोळ्याचं आणि कानाचं अंतर किती? त्याने सांगितलं डोळ्याचं कानाचं 4 बोटाचं अंतर आहे. म्हणजे ते सांगितलं घरी जा, तुझ्या करता या आश्रमात जागा नाही, तुला आश्रमात मी ठेवणार नाही. त्याला घरी काढून दिलं. दुसऱ्या विद्यार्थ्याला विचारलं डोळ्याचं आणि कानाचं अंतर किती? त्याने सांगितलं डोळ्याने पाहिलं सत्य असतं आणि कानाने ऐकलं असत्य असू शकतं. हे डोळ्याचं आणि कानाचं अंतर आहे. कधी कधी कानाला खोट्या बातम्या ऐकायला येतात, पण जे प्रत्यक्ष डोळ्याने पाहिलेलं आहे त्याला खोटं म्हणता येणार नाही. त्याने उदाहरण सांगितलं. महाभारतामध्ये कौरव पांडवांचं युद्ध चालू असताना भीमाने अश्वत्थामा नावाचा हत्ती मारला.
आणि भीम मोठे मोठे ओरडत, अश्वत्थामा मेला, अश्वत्थामा मेला, अश्वत्थामा मी मारला, माझ्या हाताने मारला. हे शब्द द्रोणाचार्यांनी ऐकल्यानंतर द्रोणाचार्यांना वाटलं अश्वत्थामा म्हणजे आपला मुलगा मेला का काय? इतरांवर तर विश्वास नाही, धर्मराज खोटं बोलणार नाही. मग द्रोणाचार्यांनी धर्मराजाला विचारलं, अरे धर्मा, खरंच द्रोणाचार्य मेला का? धर्मराज म्हणले हो, परंतु नरवाकुंजरो हा शब्द त्यांनी वापरला. भगवंताची लीला बघा. नर शब्दोच्चार जेव्हा धर्मराजांनी केला तो शब्द द्रोणाचार्यांनी ऐकला आणि कुंजर शब्दोच्चारताना मात्र भगवान कृष्णाने शंख वाजवला. ही भगवंताची लीला आहे. भगवंताने तेवढ्या वेळेत शंख वाजवल्यामुळं कुंजर हा शब्द द्रोणाचार्यांच्या कानावर आला नाही. फक्त नर एवढा शब्द त्यांनी ऐकला. कदाचित कुंजर शब्द ऐकण्यात आला असता तर मग संशय निर्माण झाला असता. पण ही भगवंताची लीला आहे. खेळतो येण्याची खेळावा आणि त्याचा परिणाम द्रोणाचार्यांना वाटला आपला मुलगाच गेला, आता युद्धाला काय महत्व आहे. द्रोणाचार्य ध्यान मुद्रेमध्ये बसले असताना भगवंताने दृष्टद्युम्नाला खुणवलं आणि दृष्टद्युम्नाने द्रोणाचार्यांचा शिरच्छेद केला. ते म्हणले महाराज कानाने धोका दिला. अश्वत्थामा नावाचा द्रोणाचार्यांचा पुत्र मेलेला नव्हता, अश्वत्थामा नावाचा हत्ती मेलेला होता. हे कानाने ऐकल्यामुळं, प्रत्यक्ष डोळे न पाहिल्यामुळं द्रोणाचार्यांचा गैरसमज झाला की अश्वत्थामा म्हणजे आपला मुलगाच मेला. म्हणून कानाने धोका दिला. पण माझं मत असं आहे की जे प्रत्यक्ष डोळ्याने पाहिलेलं आहे ते सत्य असतं. कानाने ऐकलं असत्य असू शकतं. हे डोळ्याचं आणि कानाचं अंतर आहे. त्याला सांगितलं आश्रमामध्ये राहा, सेवा कर. सेवेतून तुला अधिकार प्राप्त होईल. सेवेने चित्तशुद्धीचं फल मिळतं आणि चित्तशुद्ध झाल्याशिवाय ज्ञान धारण करण्याची क्षमता निर्माण होत नाही. मौली ज्ञानोबा वर्णन करतात, जे ज्ञानाचा पुरठा तेत सेवा हा दारवंठा, जो स्वाधीन करून सुभटा ओळखोनी. सेवा हे ज्ञानाचं द्वार आहे. कारण सेवेने चित्तशुद्धीचं फल मिळतं आणि चित्तशुद्ध झालं म्हणजे ज्ञान धारण करण्याची क्षमता निर्माण होते. तुकोबाराय सांगतात, वांझे न होती लेकुरे काय करावे भ्रतारे. नवरा पैलवान आहेत पण पत्नीच वांझ आहेत. ती जर वांझ असेल तर मुलं होणारच नाही. काय करावे भ्रतारे. कसं गुरु अधिकारी आहेत, समर्थ आहेत, पण शिष्याने धारण करण्याची क्षमता नाही आहेत. लोखंडाला परिसाचा स्पर्श झाला तर लोखंडाचं सोनं होतं. हे जरी खरं असेल तरी ते लोखंड तरी पाहिजे ना. खापरा परिस काय तरी, परिसाचा स्पर्श खापराला केला, परिस काय करणार आहे. तसं सद्गुरु रूपी परिस आहेत, परंतु कमीत कमी लोखंडाच्या अधिकाराचे तरी आपण असले पाहिजे. आपला अधिकार जर खापरासारखा असेल, खापराला परिस काही करू शकत नाही, तसं अनाधिकारी शिष्याला अधिकारी गुरु सुद्धा काही करू शकत नाही. म्हणून त्याकरता सेवा हे द्वार आहे. सांगितलं आश्रमात राहा, सेवा कर आणि सेवा करून जेव्हा तुझे चित्त शुद्ध झाल्याचं कळेल त्यावेळेला तुला मी ब्रह्मज्ञान सांगेल. तोपर्यंत आश्रमात राहा. तिसऱ्या मुलाला विचारलं डोळ्याचं आणि कानाचं अंतर किती. त्याने उलट सांगितलं, डोळ्याने पाहिलेलं हे सत्य नाही, कानाने ऐकलेलं सत्य आहे. त्याला विचारलं, अरे बाबा डोळ्याने पाहिलं सत्य नाही, जे प्रत्यक्ष डोळ्याने पाहिलं ते सत्य नाही कसं काय. प्रत्यक्ष प्रमाणाला आणखी प्रमाणाची काही आवश्यकता आहे का.
प्रत्यक्ष प्रमाणाला वेगळ्या प्रमाणाची आवश्यकता नाहीये. जे प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलं ते सत्य नाही असं म्हणता येणार नाही. तू तर म्हणतो डोळ्यांनी पाहिलं ते सत्य नाही, कानाने ऐकलेलं मात्र सत्य असतं. हे कसं? काय सांगितलं महाराज? मृगजळ डोळ्यांनी पाहिलं सत्य आहे का? मृगजळ भासतं, पाण्यासारखं भासतं, पण ते पाणी नाही आहे. शुक्ती रजत शिंपल्यावर मोत्याचा भास होतो. रज्जू सर्प, दोरीच्या ठिकाणी सर्पाचा भास झाला, मग डोळ्यांनी सर्प दाखवला पण सर्प नाहीये. शिंपल्याच्या ठिकाणी चांदीचा भास झाला, चांदी दिसली डोळ्याला पण चांदी नाहीये. स्थाणू पुरुष, एखाद्या झाडाचं वाळलेलं खोड पाहिलं, पुरुषाचा भास झाला, पुरुष नाहीये. प्रवास करताना खिडकीतून जर एखाद्या बसमध्ये प्रवास करताना डोकावून पाहिलं तर झाड पाठीमागे पळताना दिसतात, झाडी तर जागेवर आहे पण पळताना दिसतात. मग डोळ्याने दिलेलं ज्ञान खरंय का? भ्रमात्मक ज्ञान डोळ्याद्वारे, नेत्रेंद्रियाद्वारे होऊ शकतं. कानाने ऐकलेलं सत्य कसं? त्यासाठी महाराज भगवान कृष्ण परमात्मा यांनी अर्जुनाला गीता सांगितली, अर्जुनाने ते कानाने श्रवण केले. सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपाल नंदनाहा प्रातो वत्स सुधीर भोक्ता दुग्धम गीतामृतम महत्. श्री कृष्ण रूपी गायीने अर्जुन रूपी वासराला गीता रूपी अमृत दिलं. ती गीता अर्जुनाने कानाने श्रवण केली. शुकाचार्यांनी परीक्षितीला भागवत सांगितला. करेल जो प्रश्न सांगेल जो कथा श्रवण करिता उद्धरती कथा भागीरथी स्नान जे करीती त्यांचे उद्धरती पूर्वजते. शुकाचार्यांनी भागवत कथा सांगितली, परीक्षितने कानाने श्रवण केले, परीक्षितीचा उद्धार झाला. गीता अर्जुनाने कानाने श्रवण केली, अर्जुनाचा उद्धार झाला. म्हणून सर्वेंद्रियाणाम श्रवणम प्रधानम, सर्व इंद्रियांमध्ये श्रवणेंद्रिय श्रेष्ठ आहे. आणि त्याला त्या आचार्यांनी तत्वज्ञानाचा उपदेश केला. तो अधिकारी आहे, ज्ञान हे अधिकाऱ्याला द्यावे. म्हणून ज्ञान धारण करण्याची क्षमता असते. ज्ञान मार्गामध्ये हे विशेष आहे. भक्तीचा अधिकारी वेगळा. श्लोक घेतलेला आहे आपण सेवेकरता 11व्या अध्यायातला 54वा श्लोक आहे. भगवद्गीतेच्या 11व्या अध्यायातला 54वा श्लोक. भक्त्या त्वनन्यया शक्य अहमेवं विधोर्जुन ज्ञातुं द्रष्टुंच तत्वेन प्रविष्टुंच परं तप. भक्त्या त्वनन्यया, अनन्य भावाने केलेली भक्ती, निष्काम भक्ती. या भक्तीद्वारे काय शक्य म्हणजे संभव. हे अर्जुन, अहम एवं विदुर्जुन. अर्जुन एक, अनन्य भावाने जर तू भक्ती केली तर तुला काय संभव आहे. ज्ञातुं द्रष्टुंच तत्वेन प्रविष्टुंच परंतप. ज्ञातुं म्हणजे जाणणे, द्रष्टुं म्हणजे पाहणे, प्रविष्टुं म्हणजे प्राप्त करणे. अनन्य भक्तीने तू मला जाणू शकतोस, अनन्य भक्तीने तू मला पाहू शकतोस आणि अनन्य भक्तीने तू मला प्राप्त करू शकतोस. या 3 गोष्टी या श्लोकामध्ये भगवंताने सांगितल्या. ज्ञातुं द्रष्टुंच तत्वेन प्रविष्टुंच परंतपः. परंतपः हे परम तपस्वी अर्जुना, भक्त्या तू अनन्या श्रेष्ठ शक्य. भक्त्या तू अनन्या शक्य. माझी अनन्य भावाने, निस्वार्थ भावाने जर तू भक्ती केली तर माझ्या वास्तविक स्वरूपाला तू जाणू शकतो, तू मला पाहू शकतो आणि मला प्राप्त करू शकतो.
आता या ठिकाणी एक प्रश्न निर्माण होतो. भगवान सांगतात तू मला पाहू शकतो. ईश्वराला पाहता येतं का? तो दृष्टीचा विषय आहे का? तुकोबाराज सांगतात मन वाचा तिथं तुझे हे स्वरूप, मन वाचा तिथं तुझे हे स्वरूप, म्हणून या मापे भक्ती केली, भक्तीची या मापे मोजितो अनंता, भक्तीची या मापे मोजितो अनंता. मन वाचा अतीत तुझे हे स्वरूप. मनाच्या आणि वाचेच्या जो पलीकडे आहेत, जो वाणीचा विषय नाही आहे, जो मनाचा विषय नाही आहे, जो बुद्धीचा विषय नाही आहे, जो कुठल्याही प्रत्यक्ष अनुमान उपमानादी प्रमाणाने सिद्ध न होणार आहेत, तो डोळ्याने दिसेल का? तो डोळ्यांचा विषयच नाहीये. मग तो असूनही का दिसत नाही याची काही कारण आहेत. त्या कारणांचा विचार करू पुढे आपण नंतर. 5-6 दिवस आहे आपल्याला. असूनही तो न दिसण्याची काही कारण आहे. ज्ञानाचा अधिकारी आणि भक्तीचा अधिकारी, निस्वार्थ अनन्य भक्ती करणारा हा भक्तीचा अधिकारी आहे, निस्वार्थ भावनेने. आणि ज्ञानाचा अधिकारी कोण आहे? जो साधन चतुष्टयाने युक्त आहे तो ज्ञानाचा अधिकारी. संत एकनाथ महाराजांनी हस्तामलक ग्रंथामध्ये उल्लेख केला. येही अवस्था वरुती निश्चय वांची निजमुक्ती, ती नाव मोक्षता म्हणती चित्त शुद्ध चित्ती मोक्षते. नित्यानित्य विवेक उत्पत्ती, या अमूत्र फलभोग विरक्ती, शमदमादी संपत्ती अढळ चित्ती दृढ व्हावी. म्हणजे जो साधन चतुष्टयाने युक्त असावा, नित्य अनित्य विवेक उत्पत्ती, नित्य आणि अनित्य रूपी विवेक त्याच्याकडे असला पाहिजे. कोण ज्ञानाचा अधिकारी आहे? एवढं काही ज्ञान सहज प्राप्त होतं का? ब्रह्मज्ञान जरी तरी उठाउठी तरी काय हिमकुटे वेदशास्त्र. ब्रह्मज्ञान जर उठाउठी प्राप्त होत असेल तर वेदशास्त्राचं अध्ययन करण्याची काय गरज आहे? याजसाठी जप, याजसाठी तप, व्यासेही अमुप ग्रंथ केले, जप तप अनुष्ठान करण्याची काय गरज आहे? ब्रह्मज्ञान जर ताबडतोब कळत असेल तर. ज्ञानाचा अधिकारी पाहिजे. कुणी ज्ञानाचा अधिकारी नाही आहे. ज्ञान बोलणारे फार आहेत. तोंडाने जगत मिथ्या बोलणं फार सोपं आहे. मौली वर्णन करतात, हे समस्त श्री वासुदेवो ऐसा प्रतिती रसाचा ओतला भावो, म्हणून भक्ता माझी रावो ज्ञानीय तोची. अशी प्रतिती प्रत्येकाला नाही आहे. विवेक पाहिजे, वैराग्य पाहिजे. वैराग्याशिवाय ज्ञान टिकत नाही. वैराग्य निर्माण होणं एवढं सोपं नाही. संस्कार लागतात. अनंत जन्मे संस्कार असतात. या संस्काराचे 10 प्रकार सांगितले. बुद्धीची निर्मितीचे 10 प्रकार सांगितले. आगमोप प्रजापालः देशो जन्मच कर्मच ध्यानम मंत्रे संस्कारा दशेते बुद्धी हेतवः. या बुद्धीचे 10 हेतू सांगितले. आगम म्हणजे शास्त्र किंवा ग्रंथ. ज्या ग्रंथाचं मनुष्य अध्ययन करतो, वाचन करतो, त्या ग्रंथातील विचाराचा प्रभाव त्याच्या बुद्धीवर पडतो. ज्या विचाराच्या व्यक्तीच्या, ज्या लेखकाच्या विचाराचा ग्रंथ आपण वाचतो, त्या लेखकाच्या सुद्धा विचाराचा आपल्या बुद्धीवर परिणाम होतो. आपह म्हणजे मात्या पित्यांच्या शुक्र रजातून देखील काही संस्कार आपल्या बुद्धीमध्ये आलेले असतात.
तसे अनुवंशिक काही रोग असतात, अनुवंशिक काही संस्कार असतात. म्हणजे आपल्या पूर्वजांमधून काही संस्कार आपल्याला झालेले आहेत. प्रजा म्हणजे समाज, ज्या समाजामध्ये आपण वावरतो त्या समाजाचा सुद्धा प्रभाव आपल्या बुद्धीवर असतो. प्रजा पालह, जिथं आपलं पालन पोषण होतं तोही प्रभाव आपल्या बुद्धीवर झालेला असतो. देश म्हणजे स्थान, ज्या स्थानावर आपण वास्तव्य करतो त्या स्थानाचे संस्कार देखील आपल्या बुद्धीवर झालेले असतात. जन्म, जन्माचे संस्कार आपल्या बुद्धीवर झालेले असतात. कर्म, कर्माचे संस्कार बुद्धीवर झालेले असतात. मंत्र, इथं मंत्र मतृ धातूपासून मंत्र शब्द निर्माण होतो. इथं मंत्र शब्दाचा अर्थ गुप्तता, गुप्त सल्ला देणारे. सल्लागाराचा सुद्धा विचारावर परिणाम होतो. आणि संस्कार हे पूर्वजन्मीचे संस्कार, काही आपले पूर्वजन्मी संस्कार आहेत. हे सगळे संस्कार मिळून बुद्धी निर्माण होतो. जसे ते बुद्धी हे तवा. वैराग्यावर सोपं नाही आहे. वैराग्याच्या गोष्टी बोलणं सोपं आहे, वैराग्यावर चर्चा करणं सोपं आहे. विवेक, वैराग्य, शमाधी षटक, शम दम श्रद्धा उपरम तितिक्षा समाधान, या सगळ्या व्याख्या मी सांगत बसत नाही, कारण समोर बसले काही वैराग्यवान नाही आहेत. माहिती म्हणून सांगतो एवढं. तुम्हाला जर वैराग्य निर्माण होत असेल तर सांगता येईल वाटलं. पण सप्ताह संपला की असंच भेटत निघायचं. किती लोक तयार आहेत? कोणी सांगतो घरी पहा बरं का, घरी जाऊन येणार नाही, पुन्हा गेला खाली. विवेक, वैराग्य, शम दम श्रद्धा उपरम तितिक्षा समाधान, पुन्हा मोक्ष, तो मोक्षाची इच्छा. हा ज्ञानाचा अधिकारी आहे. भक्तीचा अधिकारी कोण? भक्त्या त्वनन्या शक्य. या ठिकाणी आपल्याला भक्तीबद्दल बोलायचं. भगवान परमात्मा या श्लोकामध्ये अनन्य भक्तीचं वर्णन करतायत. अनन्य भक्ती जर तुझी असेल तर तुला संभव आहे. मग ज्ञान असेल किंवा नसेल, कोण आहे भक्तीचा अधिकारी? कोणी असू शकतो. अतिनिंद्य आचरण करणारा असू द्या, दुराचारी असू द्या, पण अनुतापपूर्वक जर त्याने त्याग केला तर तो पाप योनी असेल, मंद बुद्धी असेल, विधी निषेधातलं ज्ञान नसेल, पण त्याला पश्चाताप झालेला असेल आणि तो भगवत दर्शनाकरता व्याकुळ झालेला असेल तर तो भक्तीचा अधिकारी आहे. तो आचरण भ्रष्ट असू द्या एखादा, पण त्याला जर आपल्या आचरणाबद्दल पश्चाताप होत असेल, या लागी दुष्कृती जरी जाहला, माऊली वर्णन करतात ज्ञानेश्वरीमध्ये, या लागी दुष्कृती जरी जाहला तरी अनुताप तीर्थी न्हाला, नावोनी मज आतू आला सर्वस्वेसे. असू द्या दुष्कृत्य, पण अनुताप तीर्थी न्हाला, त्याला जर पश्चाताप झाला आणि त्याच्यावर जर एखाद्या संतांची कृपा झाली तर त्याच्या जीवनामध्ये परिवर्तन होत असते. अनेक उदाहरण सांगते. वाल्मिकाचं उदाहरण आपल्या समोर आहे. वाल्याचा वाल्मिक झाला. नारदाची आणि वाल्याची भेट झाली. नारदांनी राम नामाचा जप करण्याचा उपदेश केला आणि राम नामाने वाल्याचा वाल्मिक झाला. जो वाल्मिक राम नामाने तरला, जो वाल्या राम नामाने तरला, कदाचित त्यावेळेला नारदाऐवजी जर रामाची आणि वाल्याची भेट झाली असती तर वाल्याचा वाल्मिक झाला नसता. रामाने काय केलं असतं? दुर्योधनाशी संहारी.
रामाने वाल्याचा वाल्मिक केला नसता तर वाल्याला काय केलं असतं? दुर्जनाचे संहारी, वाल्याचा संहार केला असता, नाश केला असता. संत आणि भगवंत यांच्यामध्ये हा फरक आहे. भगवंतापेक्षाही संतांचं श्रेष्ठत्व आहे. का? तर भगवंताचं कार्य आहे भक्ता राखे पायापाशी दुर्जनासी संहारी. भगवंताच्या अवताराचे 3 प्रयोजन आहेत. एक आहे परित्राणाय साधूनाम, भक्ताचं रक्षण. दुसरे विनाशायच दुष्कृताम, दुष्टाचा नाश. आणि तिसरे धर्म संस्थापनार्थ आहे, धर्माचे संस्थापना. भगवंताच्या अवतारामध्ये 3 प्रयोजन आहेत. भक्ताचं रक्षण, दुष्टाचा नाश आणि धर्माची संस्थापना. संतही धर्माची संस्थापना करतात. धर्माचे पालन करणे पाठखांड खंडन हेच आम्हा करणे काम, ब्रीद वाढवावे नाम. तुकोबारे सांगतात धर्माचं पालन आणि पाखंडाचं खंडन आमचे कार्य आहे. पण कार्यपद्धती वेगळी आहे. संत दृष्टातला दृष्टपणा नाहीसा करतात आणि ईश्वर मात्र दृष्टालाच नाहीसा करतात. संत आणि भगवंत दोघांची कार्यप्रणालीमध्ये हा भेद आहे. वाल्याला नारदाची भेट झाली म्हणून वाल्याचा वाल्मिक झाला. ज्या राम नामाने वाल्या तरला त्या रामाची आणि वाल्याची भेट झाली असती तर रामाने वाल्याचा वाल्मिक केला नसता, तर वाल्याचा शिरच्छेद केला असता, वाल्याला ठार मारलं असतं. पण भेट नारदाची नाही. बघा सत्संगाचं काय महत्व आहे. सत्संग नसेल तर प्रत्यक्ष भगवान भेटला तरी उपयोग नाही. याच गीतेच्या 11व्या अध्यायामध्ये भगवंताने अर्जुनाला विश्वरूप दाखवलं. आणि हे विश्वरूप भगवंताने दुर्योधनासोबत दाखवलं होतं. केव्हा? ज्यावेळेला भगवान परमात्मा शिष्टाई करण्याकरता गेले आणि धृतराष्ट्राला सांगितलं, अरे धृतराष्ट्रा, युद्धाचे परिणाम चांगले नसतात. युद्धामध्ये जो पराजित झालेला असतो तो तर संपलेलाच असतो, पण जो विजयी झालेला असतो त्याचं सुद्धा खूप मोठं नुकसान झालेलं असतं. युद्ध चांगलं नाही. युद्ध टाळण्याचे भरपूर प्रयत्न भगवंतांनी केले. पण दुर्योधनाला जेव्हा कळालं त्या दुर्योधनाने भगवान कृष्णाला सांगितलं, कृष्णा, आमच्या भाऊबंदकीत तुम्ही पडू नका. ही भाऊबंदकी तुम्ही पाहुणे आहेत, पाहुण्यांना सगळं सारखे. तुम्ही पाहुणे आहेत ना, मग कौरव पांडव सारखे तुम्हाला. तुम्ही पांडवांची बाजू घेऊ कसं काय बोलताय? पाहुण्याने पाहुण्यासारखं हवं. आणि शेवटी या दुर्योधनाने भगवंताला बांधण्याचा प्रयत्न केला आणि भगवंताने त्यावेळेला विश्वरूप धारण केलं. दुर्योधन भयभीत झाला. मग दुर्योधनाला देखील विश्वरूपाचं दर्शन झालं आणि अर्जुनाला देखील विश्वरूपाचं दर्शन झालं. पण त्या विश्वरूपाच्या दर्शनाचा लाभ अर्जुनाला झाला, दुर्योधनाला नाही. सत्संग जर जीवनामध्ये नसेल तर प्रत्यक्ष भगवान भेटला तरी उपयोग नाही. वाल्याच्या जीवनामध्ये नारदांचा सत्संग लाभला म्हणून वाल्याचा वाल्मिक झाला. कदाचित प्रत्यक्ष राम भेटला असता तरी वाल्याचा वाल्मिक झाला नसता. कथा सर्वांना माहित आहे, पण त्याला सार सांगतोय मी. कथा सांगितली जाते. राम नामाचा जप करायला सांगितलं, राम म्हणता येत नव्हतं. तो मरा मरा म्हणायचा. त्याला राम म्हणता येत नव्हतं, मरा म्हणता येत होतं. एखादा प्रश्न विचारला महाराज, मला तर शंका आहे, राम म्हटलं काय मरा म्हटलं काय? हे 2 अक्षर आलेच का नाही? राम शब्दामध्ये रा आणि म दोन्ही शब्द आले आणि मरा शब्दामध्ये म आणि रा दोन्ही शब्द आले. जो राम म्हणू शकतो तो मरा म्हणू शकतो, जो मरा म्हणू शकतो राम म्हणू शकतो. एखादा प्रश्न विचारला, इथे एक शंका निर्माण होते की त्या वाल्या कोड्याला राम म्हणता येत नव्हतं, तो मरा म्हणत होता. इथं जरा खटकतवाने म्हणाला, हे बुद्धीला पटत नाही. मरा 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 असं म्हणता म्हणता राम त्यामध्ये जरी येत असला तर तो राम म्हणणं काय आणि मरा म्हणणं काय? अक्षर तर तेच आहे.
र आणि म दोन अक्षर आहेत. मरा म्हटलं तर फक्त म अगोदर र नंतर आहेत. राम म्हटलं तर अगोदर र नंतर म आहेत. फरक एवढाच आहे. मग त्याला मरा म्हणता येत होतं, राम म्हणता येत नव्हतं, ही बुद्धीला पडत नाही. ग्रंथात वर्णन आहे. मग तो मरा म्हणू शकत होता आणि राम म्हणू शकत नव्हता. याला कारण काय? याला कारण भगवंताचं नाम जप करण्याकरता पुण्य सामुग्री असावी लागते. जन्मजन्मची असेल पुण्य सामुग्री, तरीच जिव्हाग्री येईल नाम श्रीरामाचे. जन्मजन्माची पुण्य सामुग्री असावी लागते भगवंताचं नाम मुखात येण्याकरता, आणि ती पुण्य सामुग्री वाल्याजवळ नव्हती आणि म्हणून त्याला राम म्हणता येत नव्हतं. नुसतं राम मला अक्षर नाही, ते अक्षर म्हणून उच्चार करणं भाग वेगळा आहे, पण ईश्वराचं नाम म्हणून जप करणं हा भाग वेगळा आहे. ती पुण्य सामुग्री त्या वाल्याकडे नव्हती म्हणून त्याला राम म्हणता येत नव्हतं, तो मरा म्हणत होता. आणि ते सामर्थ्य सद्गुरूंच्या कृपेने म्हणजे नारदांच्या कृपेने वाल्याला मिळालं आणि वाल्याचा वाल्मिक झाला. तो भक्तीचा अधिकारी झाला. वाल्या कोळी पातकी भूमंडळी, त्याने राम नामे वाजविली टाळी. तो हा वाल्या. कोळीयाची कीर्ती वाढली गहन, केली रामायण रामाधी. भक्तीचा महिमा आहे हा. मग वाल्याचं आचरण शुद्ध होतं का? वाल्याला ज्ञान होतं का? भगवंताच्या प्राप्तीला झाली, ज्ञान नसताना झाली, आचरण शुद्ध नव्हतं तरी झाली. मग भक्तीचा अधिकारी कोण आहे? केवळ ज्ञानीचे असं नाहीये. आणि शब्दज्ञान म्हणजे खरं ज्ञान नसतं. शब्दज्ञान म्हणजे खरं ज्ञान आहे का? कागदावर साखर अक्षर लिहिलं, साखर हे अक्षर कागदावर लिहिलं, कागद साठला, बोर्ड लागेल का? नाही. तुकोबाऱ्या सांगतात, बोलाचीच कढी बोलाचाच भात, जेवण काय कोण तृप्त झाला, कडी कडी भात भात मधल्या तृप्त होईल का मनुष्य? तसं शब्दाने बोललं म्हणजे भगवत प्राप्ती होते असं अर्थ नाहीये. शब्द ज्ञानाला संत खरं ज्ञान माहित नाही. कबीर महाराजांच्या जीवनातला एक प्रसंग आहे. एक विद्वान काशीच्या विश्वविद्यालयामध्ये त्याने सर्वजय शास्त्री पदवी मिळवली. घरी आला, आईने सांगितलं, हे बघ सर्टिफिकेट, विश्वविद्यालयाचं सर्टिफिकेट आहे, सर्वजय शास्त्री मला पदवी मिळालेली आहे. आईने सांगितलं, मी तुला शास्त्री नाही मानित, तुला कबीर महाराजांनी जर शास्त्री मानलं तर मी मानेन. कबीर महाराज संत आहे. या संतांचा शिक्कामोर्तब होणं गरजेचं आहे. ठीक आहे. गेला कबीर महाराज. कबीर महाराज, मला तुमची शास्त्रार्थ करायचं. कबीर महाराज, शास्त्रार्थ? मी कधी शास्त्र उचकूनच पाहिजे नाही. शास्त्रार्थ काय करतोय? मी कधी शास्त्र वाचले नाही, कधी अभ्यासले नाही. मग तसं लिहून द्या, मी हरदो म्हणून. एक तर माझ्याशी शास्त्रार्थ करा, नाहीतर मी हरदो म्हणून लिहून द्या. कबीर महाराज म्हणले, मला काही लिहिता दिली तुझ्या हाताने. ते घेतलंय कागद, त्या कागदावर लिहिलं, सर्वजय शास्त्री जिंकले, कबीर महाराज हरले. करा म्हणले महाराज सही. महाराज म्हणले, लावा शाही. ते मला अंगठा, मला काही लिहिता येत नाही. चिठ्ठी हातात घेतली, घरी गेला, आईला दाखवायला. आईला चिठ्ठी दाखवण्याच्या अगोदर दारात त्याने वाचून पाहिली. त्या चिठ्ठीवर होतं, कबीर महाराज जिंकले, सर्वजय शास्त्री हरले. हे कसं काय झालं?
तो परत गेला, म्हणजे महाराज हे असं कसं काय झालं? तू हाताने लिहिलं, मला काय माहिती कसं झालं ते. परत दुसरी चिठ्ठी लिहिली, परत दुसरी चिठ्ठी लिहिली. सर्वजय शास्त्री जिंकले कबीर महाराज हरले असं चिठ्ठीत लिहिलं. परत अंगठा टेकवला, परत घरी गेला, परत दारात असून पाहतो, परत तसंच. सर्वजय शास्त्री हरले, कबीर महाराज जिंकले. परत कबीर महाराजला आला, मस्तक ठेंगणा करे संतांच्या चरणी. म्हणजे महाराज मी काशीला 12 वर्ष अध्ययन केलं, अनेक विद्या आत्मसात केली, पण ही विद्या काही अजून मला मिळालेली म्हणजे तुमच्याकडे. तुम्हाला कुठून मिळाली? काय कबीर महाराज सांगतो, तू कहता कागज की लेखी, मैं कहता खिन की देखी. तू कहता कागज की लेखी, मैं कहता खिन की देखी. तेरा मेरा मनुआ कैसा एक होई रे, कैसा एक होई. तेरा मेरा मनुआ कैसा एक होई रे, कैसा एक होई. तू कहता कागज की लेखी, मैं कहता खिन की देखी. हा तुझा आणि माझा फरक आहे. मी बोलतो की अनुभवाचं बोलतो, तू कागदावर लिहिलेलं बोलतो. केवळ शब्द त्याने खरं ज्ञान नाहीये. आदित्य सर्व शास्त्राने वेदांत सांगश्च नारद, न जानामि तो सूक्ष्म अंतरम विरते विना. नाही, संपूर्ण वेदशास्त्राचं अध्ययन केलं, अंतःकरणामध्ये जर दृढ वैराग्य निर्माण होत नसेल तर वेदशास्त्राचं अध्ययन व्यर्थ आहे. व्यर्थ आहे ते वेद, व्यर्थ आहे ते शास्त्र. कारण वेदशास्त्रातून जर वैराग्य निर्माण व्हायला पाहिजे, आणि वेदशास्त्राचं अध्ययन करूनही वैराग्य निर्माण होत नाही, मग काय करतं वेदशास्त्र? एक विद्वान होता, 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण सर्व कंठस्थ, पण असमाधानी, समाधान मिळत नव्हतं. एका महात्म्याला गेला, म्हणजे महाराज मला समाधान मिळत नाही, मी खूप अभ्यास केला, ग्रंथाचं अध्ययन केलं, शास्त्राचं अवलोकन केलं, समाधान नाही. त्या महाराजांनी विचारलं, काय शिकला तू? लिहून आण म्हणे. त्याने एक 200 पेजेस वही लिहून आणली, सारसा. महाराज म्हणले, वाचायला मला वेळ नाही, संक्षिप्त करून आण. त्याचाही सार म्हणजे 2 पानं लिहून आणली. हे वाचायला वेळ नाही, आणखी संक्षिप्त कर. दुसऱ्या दिवशी येतात 2 ओळी लिहून आणल्या. हे वाचायला वेळ नाही, आणखी संक्षिप्त कर. आता काय संक्षिप्त कर? दुसऱ्या दिवशी येताना कोरा कागद घेऊन आला, म्हणजे आता बस. जोपर्यंत तू स्वतःच काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करतोय तोपर्यंत तू ज्ञानाचा अधिकार नाहीये. आता कोरा झाला ना, कोऱ्या कागदावर काहीतरी लिहितं येतं, भलतच काही लिहून आणलेलं कागद काय काय उपयोगच. मला एकदा एका महिलेने प्रश्न विचारला होता, असं श्रीरामपूरला काही कार्यक्रम, म्हणजे महाराज माझी एक शंका आहे. म्हणजे काय? मुक्ताबाई चांगदेव महाराज म्हणतात, चांगदेव 1400 वर्षे राहून कोराचा कोरा राहिला, याचा अर्थ काय? चांगदेव 1400 वर्षे राहून कोरा कसं काय? मी विचारलं, चांगदेव 1400 वर्ष राहून कोरा राहिला हे तुला कोणी सांगितलं? म्हणजे मुक्ताबाई म्हणतात. मग तू मुक्ताबाई आहे का? काही मोठ्या माणसाचा शब्द ते मोठ्या माणसाच्याच मुखातून शोधतं, बलतेने बोलू नये. काही वेळेला, बऱ्याच वेळेला आपण मोठ्या माणसाचा शब्द बोलतो आणि फसतो. मुक्ताबाईचे शब्द आहेत, तो मुक्ताबाईचा अधिकार आहे. कोरा म्हणजे काय? चांगदेव महाराज कोरे होते का?
चांगदेव महाराजांच्या चरित्रामध्ये ज्या ज्या विद्या चांगदेव महाराजांनी ज्या ज्या गुरुकडून संपादन केल्या त्या गुरुला शेवटी म्हणावं लागलं आता माझी विद्या संपली, आता दुसरीला जा. ज्या ज्या विद्या ज्या ज्या गुरुकडून घेतले त्यांनी त्या गुरुला सांगावं लागलं माझी विद्या संपली. कोरा म्हणजे काय? इथं कोरा शब्दाचा अर्थ निष्पाप. चांगदेव महाराज 1400 वर्ष जगले पण पापाला शिवले नाही म्हणून कोरे आहेत. बरेच कीर्तनकार सांगतात चांगदेव महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांना कोरपत्र पाठवलं, नमस्कार लिहावं का आशीर्वाद लिहावा त्यांना कळत नव्हतं म्हणून कोर पाठवलं. एवढे काही चांगदेव महाराज अज्ञान नव्हते. नमस्कार लिहावं का आशीर्वाद लिहावं एवढं कळत नव्हतं का? मग ज्ञानोबाऱ्यांना जर ते गुरु मानित असतील तर मग नमस्कार शब्द लिहिला त्यांना काय हरकत होतं? असा अर्थ नाहीये. मग कोरपत्र पाठवण्याचं कारण काय? कोरपत्र पाठवण्याचं कारण आहे की माझं अंतःकरण कोरं आहे, म्हणजे शुद्ध आहे, मी अजून पापाला शोधलो नाही. चांगदेव महाराज 1400 वर्ष जगले याचा अर्थ त्यांना जगण्याची हौस होती असं नाहीये. चांगदेव महाराज हे ज्योतिष शास्त्रामध्ये सुद्धा तज्ञ होते, ज्योतिषाचार्य होते आणि त्यांनी ज्योतिष शास्त्राद्वारे जाणलेलं होतं की आपल्या जीवनामध्ये गुरुचा योग हा 1400 वर्षानंतर आहे. 1400 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर गुरुचा योग आहे आणि म्हणून गुरु प्राप्ती करिता ते 1400 वर्ष जगले. जगण्याची हौस म्हणून नाही जगले. सद्गुरूची प्राप्ती किती कठीण असते हे चांगदेव महाराजांच्या तपस्येतून समजावं. चंद्रामृत सुखे सेववेल अस्ता दाता रवी धनवेल बाया हेळा सागर तरवेल परित्या साधूची भीती न होईल. चंद्रामृत सेवन करता येईल, अस्ताला जाणार रवी धरता येईल, चकोर पक्षी चंद्रातला अमृत प्राशन करतो. चंद्रामृते तृप्ती पारणे चकोरा भ्रमरासी चारा सुगंधाचा. चंद्राचा अमृत योगी प्राप्त करतो. चंद्रामृत आपल्या शरीरामध्ये ब्रह्मरंध्राच्या ठिकाणी चंद्रामृत आहे आणि ते चंद्रामृत प्राप्त करण्याची योगामध्ये एक प्रक्रिया आहे. त्याला आपण खिचडी मुद्रा म्हणतो. योगशास्त्रामध्ये खिचडी मुद्रेचं वर्णन आहे. एक देवराह बाबा होते. देवराह बाबा नायक असेल, त्यांच्या दर्शनात सर्व राजकीय लोक जायचे. अगदी अटल बिहारी वाजपेयी, इंदिरा गांधी, राजीव गांधी हे सर्व त्यांच्या दर्शनात जायचे. त्यास एक मासवा केलं त्याच्यावर बसायचे आणि दर्शन कशाने द्यायचे? हाताने नाही, पायाने. आशीर्वाद पायाने द्यायचे. ज्याला आशीर्वाद द्यायचे डोक्यावर पाय ठेवायचे. एकदा एका पत्रकाराने त्याला विचारलं, महाराज बाकीचे साधू हात मस्तके तो जाऊन ठेवला कर, मस्तकावर हात ठेवणं आशीर्वाद देतो, तुम्ही पाय ठेवणं आशीर्वाद देतो, हे तुमची कोणती पद्धत आहे? त्यांनी त्या पत्रकाराला विचारलं, तुम्ही साधूच्या पायावर मस्तक ठेवता का हातावर ठेवता? म्हणले पायावर. मग तुम्ही पायावर मस्तक ठेवलं, मी मस्तकावर पाय ठेवला, काय फरक झाला? त्याने सांगितलं, बघा चाकू आहे किंवा इडी आहे, फळ आहे का? आपण डांगर समजू. डांगर जर इडीवर पडलं काय होईल? कापले जाणार ना. डांगर इडीवर पडलं तरी ते कापले जाणार आहेत आणि इडी डांगरावर पडली तरी कापले जाणार आहे. तसं तुम्ही पायावर डोकं ठेवलं काय, डोक्यावर पाय ठेवलं काय, अर्थ एकच. आशीर्वादाशी मतलब ना. ते देवराह बाबा 250 वर्ष जगले. त्यांचं वय 250 वर्ष होतं. ते अन्न पाणी सेवन करीत नव्हते. अन्नही नाही, पाणी नाही. गुजरातमध्ये एक महात्मा होते,
प्रल्हाद जानी म्हणून त्याचं नाव. देवीचे भक्त होते. 95 वर्ष जगले ते. 95-96 वर्ष. वयाच्या 16व्या वर्षापासून तर 95व्या वर्षापर्यंत एकही अन्नाचा कण आणि एकही पाण्याचा थेंब घेतलेला नव्हता. त्यांना वारून 4-5 वर्ष झाले. त्यांच्यावर काही प्रयोगही झाले. काही अंधश्रद्धा निर्मूलनाने त्यांच्यावर आक्षेप घेतलेत. हॉस्पिटलमध्ये त्यांना 15-15 दिवस कॅमेऱ्याच्या निगराणीमध्ये ठेवलं. काही विज्ञानाच्या हातात लागलं नाही. हे आश्चर्यच मोठ्या मोठ्या डॉक्टरांना सुद्धा आहे की हा म्हणजे जगतो कसा, हे कुठल्याही डॉक्टरला सांगता आलं नाही. वयाच्या 16व्या वर्षापासून तर 95व्या वर्षापर्यंत एकही अन्नाचा कण आणि पाण्याचा बंद घेतलेला नाही. जसं उदाहरण मी देवराव बाबा सांगितलं, 250 वर्ष जगले, त्यांनी अन्न पाणी नाही सेवन केलं. मग ते खिचडी मुद्रा करायची. खिचडी मुद्रा जसं माऊली महाराज वर्णन करतात, पहिले मेरूचे शिखरी एक योगी निराकारी मुद्रा लावली खिचडी. भगवान दत्तात्रयचं वर्णन करतात खिचडी मुद्रा सांगितलं. योगशास्त्रामध्ये खिचडी मुद्रेचं वर्णन. या खिचडी मुद्रेद्वारे काय होतं, जे जीभ आहे ती उलटी करून आपल्या टाळूच्या छिद्रात घातली जाते. छेदन क्रिया आणि दोहन क्रिया, दोन प्रक्रिया खिचडी मुद्रेमध्ये असतात. आपल्या जिभेच्या खाली जी शिर आहे ती 8-8 दिवसाला केस आहेत ती कापली जाते, त्याला छेदन क्रिया म्हणतात. प्रत्येक 8 दिवसाला ती केस आहे ती कापायची, जिभेच्या खालची शिर. प्रयोग करून पाहू नका, फक्त माहिती म्हणून सांगतो. आणि दोहन क्रिया दररोज करायची असते. ज्याप्रमाणे आपण गाईचं दोहन करतो त्याप्रमाणे जिभेचं दोहन करतो. हे 2 प्रक्रिया केल्याच्या नंतर 6 महिन्यामध्ये ती जीभ लांबते. जवळजवळ ती जर बोटात धरली वर नेली तर भोयापर्यंत जाईल ती लांबते जीभ. खिचडी मुद्रेचा प्रयोग सांगतो. त्यानंतर ती उलटी करून टाळूच्या जवळ जी छिद्र आहे त्या छिद्रामध्ये ती जीभ घालून द्यायची असते. टाळूच्या छिद्रामध्ये गेल्याच्या नंतर त्या टाळूच्या ठिकाणी जे ब्रह्मरंध्र आहे तिथं चंद्रामृत आहेत, आणि त्या चंद्रामृतापर्यंत ते जीभ पोहोचल्याच्या नंतर त्याला पुढं अन्न पाण्याची आवश्यकता राहत नाही, असं योगशास्त्रात वर्णन आहे. हठयोग प्रदीपिका ग्रंथ आहे, स्वात्माराम योगी यांनी लिहिलेला, त्याच्यामध्ये याचं विस्तृत वर्णन आहे. हठयोग प्रदीपिकेमध्ये खिचडी मुद्रेचं. चंद्रामृत सके सेवे मला हे सांगतोय की चंद्राचं अमृत तुम्हाला सेवन करता येईल. वेगवेगळ्या प्रक्रिया आहेत. चकोर नावाचा पक्षी चंद्रामृत सेवन करतो. असता जाता रवी धरवेल, सूर्याला सुद्धा धरता येईल, थांबवता येईल. शांडिल्याने थांबवलं होतं. बाह्य हेळा सागर तरवेल, स्वतःच्या बाहुबळाने सागर सुद्धा तरता येईल. ब्रिटिशांच्या ताब्यातून सुटताना बोटीतून उडी मारली होती सावरकरांनी, आणि समुद्र तरुण सावरकर आले होते, स्वतःच्या बाहुबळावर समुद्र तरले होते. तरी त्या साधूची भेटी न मिळते. हे शक्य आहे, परंतु अशा महात्म्याची भेट दुर्मिळ असते. मी चांगदेव महाराज सांगत होतो की 1400 वर्ष चांगदेव महाराज का थांबले. सद्गुरूंची प्राप्ती किती कठीण आहे, किती तपस्या करावी लागते. चांगदेव महाराज 1400 वर्ष राहिले, पण कोरे राहिले. कोरा याचा अर्थ शुद्ध, पापाला शिवले नाही. म्हणून तर ज्ञानोबरांनी त्यांचा स्वीकार केला, म्हणून तर मुक्ताबाईंनी त्यांचा स्वीकार केला. याचा अर्थ अगोदर कोरं बनावं लागतं. रमण ऋषी, महर्षी रमण ऋषी होऊन गेले. रमण ऋषीकडे एक मनुष्य गेला, महाराज मैं आपकी ब्रह्म विद्या प्राप्त करने के लिए आया हूं. रमण ऋषि सांगितलं, आप गलत जगह पे आ गए. यह विद्या प्राप्त नहीं की जाती है, जहां जो प्राप्त किया हुआ है उसको भुलाया जाता है. सब भूल जाओ.
जगत को भूल जाओ, सबको भूल जाओ, और सब भूलने के पश्चात भी जो बचता है वही नहीं। इसलिए यहां प्राप्त किया नहीं जाता है। रमण ऋषी आपल्या शिष्यांना कोहम मंत्र जप सांगायचे। कोहम, मी कोण, हे मी आहे का, ते मी आहे का, असं करता करता, चिंतन करता करता ज्याचा निषेधच होणार नाही असं जे तत्व शिल्लक राहिलं ते मी आहे, ते आत्मतत्व आहे। रमण ऋषींचा हा एक मार्ग होता शिष्यांना शिकवण्याचा। मग अशा प्रकारे सद्गुरूंची भेट किती दुर्मिळ आहे। अशा संतांच्या भेटीने वाल्याचा वाल्मिक होऊ शकतो। मग वाल्या आचरण शुद्ध नव्हता, पण जरी आचरण भ्रष्ट असला तरी पण पश्चाताप झाला। या लागे दुष्कृती जरी झाला तरी अनुताप तीर्थे न्हाला, नावो निमजात्वाला सर्वस्वसी, अनुताप तीर्थे न्हाला, अनुताप झाला, तीव्र त्याला अशा प्रकारे पश्चाताप झाला। या अनुताप रूपी अग्नीमध्ये सर्व पाप जळून भस्म झाले। आणि मग जे भगवत प्रेम निर्माण झालंय ते अनन्य भक्ती, भक्त्या त्वनन्य अशक्य। अर्जुन, अनन्य भक्त्या तू, निस्वार्थ असणारी जी भक्ती आहे हे संभव आहे, निस्वार्थ भक्ती संभव आहे। आणि अशी जर अनन्य भावाने तू भक्ती केली तर तू मला जाणू शकतो, ज्ञातुम तू मला जाणू शकतो, द्रष्टुम तू मला पाहू शकतो, आणि तत्वेन ज्ञातुम दृष्टुम तत्वेन प्रविष्टुम च परंतप, तुम्हाला पाहू शकतो, तुम्हाला जाणू शकतो, तुम्हाला पाहू शकतो आणि तुम्हाला प्राप्त करू शकतो। हे कशाने शक्य आहे? अनन्य भक्तीने शक्य आहे। मग ज्ञानाने, ज्ञान आणि भक्ती या दोघांमध्ये काय फरक आहे? फार फरक आहे। सॉक्रेटिस होते, सॉक्रेटिस, सुकरात म्हणून सांगा, वेदांती होते, आत्मज्ञानी महात्मा। काही नास्तिकांनी जर प्रश्न विचारला, महाराज वेदांताचा सार काय? वेदांताचा सार आहे ब्रह्म सत्यम जगन मिथ्या, जीव ब्रह्मैव नापर। ब्रह्म सत्य आहे, जगत मिथ्या आहे, आणि ते जीव आणि ब्रह्म एक आहे, हा वेदाचा सार आहे। जगत मिथ्या आहे, हो, जगतातला प्रत्येक पदार्थ मिथ्या आहे, हो, विष आणलं विष हे मिथ्या, पिऊन पहा मग, पिऊन पहा। सॉक्रेटिसच्या हातामध्ये विषाचा पेला दिला, सॉक्रेटिसने विष पासन केलं, थोडे विष आहेत, शरीरामध्ये गेलं, जठरात गेलं, विष क्रियान्वित झालं, अतिशय विषारी जालिम असं ते विष होतं, आणि त्या विषाने सॉक्रेटिसचा मृत्यू झाला। परंतु तेच विष मीराबाईला काही करू शकलं नाही। विष का प्याला राणा जिने भेजा, पिबत पिबत मेरा हासी, हसत हसत मीराबाईने विष प्राशन केलं। देव राखे तया मारिल कोण, न मुळे काटा हिंडता वन, न जळे न बुडे नोहे काही, विष तेही अमृत पाही। विषाचं अमृत करण्याचं सामर्थ्य भगवंताच्या भक्तीत आहे।
ज्या विषाने सॉक्रेटिसचा मृत्यू झाला ते विष मीराबाईला काही करू शकलं नाही. विष का प्याला राणाजीने भेजा, पेबत पेबत मीरा हासी, हसत हसत मीराबाईने विष प्राशन केलं. ते विष मीराबाईला काही करू शकलं नाही. कारण देव राखे तया मारिल कोळ, न मुळे काटा हिंडता. हे अनन्य भक्तीचे फल आहे. अनन्य अशा प्रकारची भक्ती जेव्हा जीवनामध्ये येते, सर्वस्व परमात्म्याला समर्पित, तेरा तुझको अर्पण क्या लागे मेरा, याला अनन्य भक्ती म्हणतात. भक्त्यात अनन्या शक्य. हे अर्जुन, अशी अनन्य भक्ती तू कर. मग तो पापी असो. भक्तीचा अधिकारी कोण आहे? पाप कर्म केलेले असू द्या. जसं वाल्मिकाचं उदाहरण आपण पाहिलं. अजामिलाचं उदाहरण आहे ना हो. अजामिलानंतर भक्ती पण केली नव्हती, पण नाम त्याच्या मुखातून निघालं. नारायण पुत्राचे आलोभे नष्ट म्हणे नारायण, त्यासाठी विमान पाठवले. भाव कुभाव अनक आलक हो आलस हो, नाम जपत मंगल दिसत हो. शेतकरी बघा पेरणी करतात. पेरणी करताना ते बी उलट पडलं का सोयीचं पडलं पाहत नाही, तर फक्त बी पडलं पाहिजे. जमिनीमध्ये बी गेलं आणि ते झाकलं म्हणजे अंकुर निर्माण होणार आहेत आणि एका दाण्याचे 100 दाणे होणार आहेत. ते उलट पडलं का सोयीचं पडलं शेतकरी पाहत नाही. तसं भाव कुभाव अनक आलस हो, नाम जपत मंगल दिसदस हो. कुठल्याही भावने असो नसो भाव आलो तुझी ठाया, कृपा दृष्टी पाहे मजकडे पंडले राया. त्या परमात्म्याचं नाम मुखात यावं. मुखी नाम हाती मोक्षैशी साक्ष भूतांची. 2:30 वाजलेले आहेत. अशा या अनन्य भक्तीचं वर्णन करणारा हा श्लोक भगवद्गीतेच्या 11व्या अध्यायातील 54वा श्लोक आहे. भक्त्या तुनन्या शक्य अहम एवं विधोर्जुन, ज्ञातुम दृष्टुंच तत्वेन प्रविष्टुंच परंतप. अजून 5 दिवस आहेत आपल्याला. या श्लोकावर आपण 5 दिवस चिंतन करणार आहोत. त्यानंतर या ठिकाणी योगराज सद्गुरु गंगागिरी महाराजांचा असणारा हा 178 अखंड हरिनाम सप्ताह शनी देवगाव, चेंडूफळ, बाजाठाण, हमरापूर, अवलगाव, बामाठाण, कमलपूर आणि सर्वच गावं परिसरातील जे गाव आहेत त्यांना आपण सूचना दिलेल्या आहेत 20-25 गावांना की आपण दररोज भाकरी आणायच्या. भाकरी येतात भरपूर, पण सगळे थोडं लवकर भाकरी येणं गरजेचं आहे. म्हणून परिसरातील गावांना ही विनंती आहे सप्ताह कमिटीची. मग श्रीरामपूर तालुक्यातले आणि वैजापूर तालुक्यातले जे या सप्ताहाच्या 15-20 किलोमीटरच्या आत असणारी जी गावं आहेत ज्यांना दररोज भाकरी सांगितली आहे त्यांनी लवकर भाकरी आणा. 10-10:30 आपल्या भाकरी जर आल्या तर 11च्या आत आपल्याला पंगत चालू करता येईल. मग उद्यापासून ही सूचना आहे. भाकरी आजही भरपूर आलेल्या आहेत, परंतु थोडा उशीर झाला म्हणून असा उशीर उद्या होता कामा नये. म्हणून आपण जवळच्या लोकांना दररोज पंक्ती सांगितलं. लांबून यायला उशीर लागतो म्हणून आपण लवकर भाकरी आणाव्यात. आणि या ठिकाणी भव्य असं कृषी प्रदर्शन आपल्या समोर आहे.